आदरणीय श्री श्रीपाद भाऊ नाईक, आदरणीय श्री सदानंद बाप तानावडे, ऑनरेबल श्री माविन बाब, पारंपरिक पद्धतीन दीप प्रज्वलन करून या कार्यावळीची सुरुवात झाली आसा। Sir, I also request you to welcome our beloved Chief Minister, Dr. Pramod Bap Sawant. Thank you, sir. Thank you, sir. I request PC PWD Shri Uttam Parsekar to kindly welcome Honorable Shri Shripad Bhau Naik. आदरणीय श्री सदानंद तानावडे बाब, तुमचे स्वागत करतात आम्ही। PWD खात्या वतीन माचे वयल्या सगळ्या भोवमानेस्तांचे मानेस्तांचे स्वागत। खरेच खोशयेची गजाल की गोय सरकारातले मंत्रिमंडळ जाणी गोयच्या विकासाचो हावेस धरलो आणि त्या दिकेन एक एक पावल गोय सरकार घालता आणि ताका लागून गोंयकारांक खूप सोयी सुविधा साधन सुविधा आणि बऱ्यात बरी जीण दिवपाचो तांचो यत्न आसा। तातूंतलेच आमचे एक निष्ठावंत अशे गोयचे सेवक श्री सदानंद बाब तानावडे, आदरणीय राज्यसभा खासदार, हांव तांचे लागीं मागता की ह्या समयार तुमी उलोवप करचें। आदरणीय श्री सदानंद बाब तानावडे। मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट मोपा च्या लिंक रोडाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तान व्यासपीठाचेर उपस्थित ज्यांच्या हस्ते आतांच ह्या रोडाचें उद्घाटन जालें ते आमचे केंद्रातले माननीय मंत्री नितीन गडकरी जी, युनियन मिनिस्टर फॉर रोड ट्रांसपोर्ट एंड हायवेज, आमचे गोयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे केंद्रातले मंत्री आणि उत्तर गोयचे खासदार श्रीपाद भाऊ नाईक, आमचे मंत्री मवीन बाब गुदिनो, सुजीन बाब धोळीकर, रोहन बाब खवटे, अलेक्स बाब सिकेर, निलकंठ बाब हळदणकर, आमचे पेडणेचे आमदार प्रवीण आल्लेकर, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, गोयचे एक्टिंग चीफ सेक्रेटरी डॉक्टर कांतावेल्लूजी, समोर बशिल्ले सगळे आमचे आमदार, पत्रकार आणि मोठ्या संख्येन उपस्थित ह्या कार्यक्रमाक आयिल्ल्या सगळ्या भावांनी भयणांनो, हांव सगळ्यान पयलीं आमचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी हांकां धन्यवाद दिता, कारण बदळ जेवळाचेर सूत्रसंचालन करताले तेन्ना ताणें म्हणलें
की ज्या ज्या वेळाचेर नितीनजी गडकरी गोंया भितर येतात त्या वेळाचेर उत्सुकतेन आनी आनंदान गोंयकारांक ते कितें तरी दिवन वयतात ही एक सदोदीत तेंच्यांनी केल्लें आसा. आनी आज गोंयभर जर आमी पळयलें आसत पत्रादेवी पासून कर्नाटकाची बॉर्डर पोळ्यां पर्यंत आसत किंवा पणजी पासून मोल्या पर्यंत आसत, ह्या प्रत्येक रोडाचें 6 लेन आसत 4 लेन आसत, हें सगळें काम जें आसा हें सदोदीत नितीनजी गडकरीजी हांच्यांनी सदोदीत प्रायोरिटीचेर पूर्णय केल्लें आसा. आमी आज पळयता आसतना पळयता अटल सेतू सारकेलो ब्रिज आसत किंवा जो जुवारीचेर बांदलेलो ब्रिज आसत, हे सगळे जे ब्रिजीस आसात हे सगळे त्यांच्या कारकिर्दीन आनी गोंयांक लागून सदोदीत तेंच्यांनी झुकतें माप हें दवरिल्लें आसा. आनी म्हणून ज्या वेळाचेर आमी पळयतात की गोंयान 15,500 कोटी पेक्षा जास्त हो निधी तेंच्यांनी गोंयच्या विविध प्रकल्पांक लागून दिल्लो आसा. आनी सबंद देशभर ज्या वेळार हायवे करतात त्या वेळाचेर ते हायवेक 60 मिटर ही परमिसिबल लिमीट आसता. म्हणजे घरां जर आमी गोंयान जर तशें केल्लें आसत जाल्यार बरीचशीं घरांय वचपाची हायवे बांदता आसतना, पण खास करून गोंयांक लागून तांच्यांनी 30 मिटर हें परमिसिबल लिमीट दवरलें. आनी ताका लागून खरोखरच गोंयकारांचे वतीन हांव तेंचे आभार व्यक्त करता, कारण स्पेशली हें काम तेंच्यांनी गोंयांक लागून केल्लें आसा. आज ज्या तरेन आमी पळयतात की मोपा लोक येतात गोंय पळोवपाक, पण ज्या तरेचो डेव्हलपमेंट वेगवेगळो जर आमी पळयलो जाल्यार हळूहळू लोक एक एअरपोर्ट पळोवपाक लागून हांगा मोठ्या प्रमाणात ट्युरिस्ट येवपाक लागतले. येणाऱ्या 2 वर्सां नंतर आनी विविध डेव्हलपमेंट आसत. आनी आज आमी पळयतात की हो लिंक रोड जो आसा हो हायवेक तेकल्या कारणान आमी इमिजिएटली म्हापसा आसत विविध शहरात हे जॉयन जावपाक शकतले. आनी हांगासरल्यान स्थानीक लोकांक जो त्रास जातालो तोय थोडोसो तांचो कमी जातलो, कारण जुनो रोड जो आसा हो केवळ ह्या सायडींतले बिचोली भाग आसत किंवा सरावंडींग पेडणे आसत इतलेच लोक ताचो वापर करतले, पण बहुतेक लोक जे आसात हे सगळेच जाण लिंक रोडचो वापर जातलो. आज तांच्यांनी सांगिल्लें आसा, आमचे प्रवीणबाब आल्लेकर तांच्यांनी आमच्या मिनिस्टरांक सांगलें की लोकल लोकांक लागून तांकां थोडेशें ज्या रोडाचेर वयता आसतना जो टॅक्स लागता तो लागू जायना तें तांच्यांनी सांगिल्लें आसा. तें तांच्यांनी तांचे कडेन उलयल्लें आसा ते करतले. पण तांचें एक सदोदीत गोंयांक लागून एक वेगळेपण करप, गोंयांक लागून सदोदीत गोवा आनी महाराष्ट्र आसत. आज आमी देशभर पळयता आसतना पळयतात की आमचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी हांकां देशभरा भितर मागीर ते रुलींग आसत किंवा ऑपोजिशन आसत, सदोदीत रोड जर आज आमी देशभरा भितर पळयले आसत जाल्यार बऱ्या तरेचे कनेक्टिविटी जी आसा बाय वे ऑफ रोड ही तांच्यांनी सबंद देशभरा भितर केल्ली आसा. आनी गोंयांक तांचो सदोदीत सुरवाती पासून गोंयच्या संदर्भात तांचो एक वेगळो प्रेम आसा. सुरवाती पासून पार्टीचें काम करता आसतना सुद्दां एक वेगळेपण हें गोंयांक तांकां सदोदीत आपलेशें दिशिल्लें आसा. आनी आमी गोंय आनी महाराष्ट्र हें म्हणटा आसतना आमकां सदांच आमकां एक दिसता आनी ती प्रचिती तांच्यांनी ह्या विविध हातूंतल्यान आमकां दिल्ली आसा. हांव तांकां धन्यवाद दिता, आमच्या मुख्यमंत्र्यांचें अभिनंदन करता, कारण आनी एक नवीन प्रोजेक्ट गोंयांक लागून जे कनेक्टिविटी जी आसा ती डायरेक्ट मेळिल्ली आसा. आनी इतलें सांगता आनी परत एकदां ह्या आज एक बरो कार्यक्रम बऱ्या तरेचे वेवस्थीत अशें ऑर्गनायजूय केल्ले आसा. त्यामुळे सगळे PWDचे ऑफिशियल्स तांकां धन्यवाद दिता आनी म्हजें उलोवप थांबयता. देव बरें करूं. देव बरें करूं. भोवमनेस्त सदानंद बाब शेट तानावडे. उपरांत हांव आफोणे दिता भोवमनेस्त येरादारी इंडस्ट्रीज तशेंच पंचायत आनी प्रोटोकॉल मिनिस्टर भोवमनेस्त श्री माविन बाब गुदिनो हांचे लागीं की तांणी ह्या समयार 2 उतरां उलोवचीं. आयचे हे सुंदर आणि महत्वाचे कार्यक्रमाक आमचे मध्ये उपस्थित केंद्रीय मंत्री नॅशनल हायवेचे बाब नितीन गडकरी जी, तसेच आमचे मानाधिक मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे राज्यसभाचे सदस्य तसेच पार्टीचे प्रेसिडेंट बाब सदानंद तनावडे, आमचे केंद्रीय मंत्री आणि उत्तर गोंयचे खासदार बाब श्रीपाद भाऊ, तसेच बाब माझे मंत्रिमंडळान कलीग बाब सुदीन दवलीकर, बाब रोहन कावंटे, बाब नीलकंठ हलनकर, बाब एलेक्स सिक्वेरा, बाब सुभाष फलदेसाई, एक्टिंग चीफ सेक्रेटरी आमचे डॉक्टर कांदावेलू, तसेच स्थानिक आमदार बाब आल्लेकर, आमचे जी तारोलकर, दुसरे
सेंट्रल गव्हर्मेंटांसून नॅशनल हायवे तशेंच मोर्ताचे आयिल्ले सिनियर ऑफिशियल्स, आमचे सगळे सरकारी अधिकारी, दुसरे माझे सहकारी आमदार, तशेंच सगळे सरकारान अधिकारी आनी म्हाज्या हांगा चड मोगाचे भावादो आनी भयणीदो, आज खूबच आनंद जाता आमकां. आनी म्हाका दिसता बाब नितीन गडकरी गोंयांत येता तेन्ना सगळे आमी खुशेन भरता. हांव म्हणपाक शकता गोंयांत आमी विकासा फाटल्यान विकास चोयल्लो आसा. आनी बाब डॉक्टर प्रमोद सावंत जेन्ना आमी सदांच उलयतना म्हणटा डबल इंजीन आमचें, आमकां सरकारा कडेन केंद्रा कडेन सावन जाय तितली मदत मेळटा. गोंय आमी फुडें व्हरत आसा. म्हाका दिसता इंतून गोंय चमत्कार कसो दाखोवपाचो विकास कोणें केला जाल्यार एकूच व्यक्त्यान केला, गोंयकारांचे इतले बरेपण केला तो जावन आसा बाब नितीन गडकरी, आमचे युनियन मिनिस्टर फॉर ट्रान्सपोर्ट अँड सर्फेस डेव्हलपमेंट. आमी एक लक्षांत दवरपाक जाय, आख्ख्या देशान तेणें हांव समजता एक इतलो बदल हाडलेलो आसा. बदल असो केन्ना कोणें चिंतूं ना तशें हजारांनी किलोमीटर रस्ते, नवीन हायवे, नवीन रस्ते, नवीन ब्रिज, हायस्ट ब्रिजीस आनी अशें कितें व्हडले तशें ल्हान तशें मिडियम तेणें प्रकल्प हाडून दाखयला. पयशे सुद्दां नासतना PPP मॉडेल. आनी हांव एकदां अजाप जाता इतलो पयसो तो कसो हाडपाक शकता. एकूच कारणां लागून हे देशाचे लोक, हे देशाचे उद्योगपती, हे देशाचे कॉन्ट्रॅक्टर आनी सगळे सहकारी आहा ते हे रस्ते करपाक सगळे तेजेर विश्वास दवरता. तेजेर विश्वास दवरपा सारको तो व्यक्ती जावन आसा. आनी हांव खात्रेन गोंयकारांक एक सांगपाक शकता की आमी तरी तिसरे खेपे आमी परत निवडून हाडले. खूब कठीण जाता तिसरे फावटी हुंयचो सरकार निवडून येवपाक. हितूनय व्हडलो वांटो आमचे रस्ते रुंदीकरण जाले, बऱ्यांतले बरे ब्रिजीस आयले, न्यू ब्रिज आयलो जुवारीचेर, आयकॉनीक ब्रिज जे आमी म्हणटा. 2 टावर येवपाचे आसा टुरिजमा लागून. हे कोणें हाडले? बाब नितीन गडकरीन हाडले. ही अजापां चोवून आमचे गोंयकारान खरें आमकां खूब आनी खूब मदत केली. हांव देव बरें करूं म्हणटा सगळे गोंयकाराच्या नांवान बाब नितीन गडकरी की तुवें असलें काम केलें म्हूण आमी सदांच तुका आमचे काळजान दवरतले. हांव दुसऱ्या हांगा सांगपाक सोदतां खंयचे देशाची तरी आमी प्रगती पळयतले. वॉट इज नेसेसरी टू डेव्हलप अ कंट्री? फर्स्ट थिंग इज द रोड्स अँड रेल्वेज. आज आमी केन्ना अमेरिकेचे आदीं उलयताले, हाऊ डीड दॅट कंट्री कम अप? तो देश कसो मुखार सरलो? गुड नेटवर्क ऑफ रोड्स अँड गुड रेल्वेज. आज आमचे जे नरेंद्र मोदीजी आसा प्रायम मिनिस्टर, तेजे खालार नितीन गडकरी सारखे मंत्री ताका मेळ्ळा, दुसरे रेल्वे मिनिस्टरूय मेळ्ळा. आज आमचो रेल्वे नेटवर्कूय इन्क्रीज जाता. अवश्य जे आमी म्हणटा भारत देश आमचो एक सुपर पॉवर आमकां जाल्लो जाय विथ इन्क्लुझिव्ह ग्रोथ, लोकांक बरेपण दिवपाक हें जरूर जातलें. आनी म्हाका खात्री आसा आमचो भारत देश 2047 एक सुपर पॉवर जरूर जातलो. तेंचे सारखे मंत्रीचे काम करून, आमचे प्रधानमंत्रीचे काम धरून आनी दुसऱ्याय मंत्र्यांचे सगळे एक जावन काम करपाक. हेच भाशेन आमचे गोंयानूय आमचे मंत्रिमंडळ डॉक्टर प्रमोद सावंता खालार खूब बरें काम करता. एकदां काम करता तेन्ना लोकांक दिसता हे फक्त डेव्हलपमेंट आनी कित्याक लागून करता, कितें असले काम आमचे आदीं आहले ते लोकां कडेन करपाक जावना. जशें हांव जायते फावटी सांगता, बुन्यादीचे फातर घालीत गेले पूण ते प्रकल्प येवना. आमी प्रकल्प फातर घालून इनॉग्रेशन करून लोकांक ते पळोवपाक दिलें, चाखपाक दिलें, काम करून दाखयलें. आनी म्हाका दिसता हे भाशेन गोंयचो विकास फुडें गेल्यार आमकां खूब आनी खूब बरेपण पळोवपाक मेळटलें. आज मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट, इट इज अ फेदर इन द कॅप फॉर देम ऑल्सो दीस पर्टिक्युलर इनॉग्रेशन. आनी एक फेसट तेंचे एड जाता. आमकां जाय मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट बिल्डअप जाल्लो, व्हडलो जाल्लो, पूण तेच भाशेन हे सभे माजार हांव सांगपाक सोदतां आमकां दोनी एअरपोर्ट जाय.
आमकां डाबोलिमूय जाय आनी आमकां मोपाय जाय. हांव खास कोण हांगा सांगपाक सोदतां, गोंय आमचें धाकटुलें गोंय, इल्लेशें गोंय. आज आमचे नशिबान आमकां 2 एअरपोर्ट मेळ्ळा. बरे भाशेन डेव्हलप करपाक, बरे भाशेन इन्फ्रास्ट्रक्चर बांदून गोंय सगळ्याहून बेस्ट स्टेट इन द वर्ल्ड करपाक आमकां संदी मेळपाक जाय आनी मेळटली फुडारा. हें जातलें जाल्यार बॅलन्स ग्रोथ जावपाक जाय. आनी बॅलन्स ग्रोथ आहा जाल्यार एक ल्हानशे स्टेटीन 2 एअरपोर्ट, 2 रेल्वे, एक बऱ्यांतलो बरो पोर्ट, हे भाशेन आमकां कनेक्टिविटी बेस्ट आहा. आनी म्हाका दिसता, हांव स्वप्न पळयतां, न्यू ट्रेडिंग वेअरहाउसिंग अँड लॉजिस्टीक पॉलिसी जी हाडला आमच्या सरकारान, ते पॉलिसी खालार बऱ्यांतले बरे प्रकल्प येवपाचे आसा, येयत आसा. आनी हांव स्वप्न जे पळयतां की गोंय सगळ्याहून एक लार्जस्ट ट्रेडिंग हब एक दीस जातलो. गोंयकार जे भायर गेला अशी संदी येतली ते परत येवपाक लागतले. इतली ऑपॉर्च्युनिटी हांगा गोंयान हो सरकार हाडून दाखयतलो केंद्राच्या आदारान. हें सांगून हांव परत एकदा सगळे गोंयकारांच्या नांवान तुमच्या सगळ्यांचे वतीन बाब नितीन गडकरी चड आनी चड देव बरें करूं म्हणटा आनी समजता हेच भाशेन तुवें आमचो गोंयची मदत करीत रावची. म्हाका आनीकूय सांगपाक जाय, मान्य मुख्यमंत्र्यान बाब नितीन गडकरी रिक्वेस्ट केला ऑगस्ट 2 तो आनीकूय प्रकल्प फाउंडेशन स्टोन घालपाक येतलो. तुमी जाणा पोर्ट डेव्हलप जाल्यार कनेक्टिविटी बरी आसपाक जाय. रायट फ्रॉम एअरपोर्ट अप टील वेर्ना जंक्शन हेजी तो घोशणा करतलो 2 तारखेक. आनी हें फंक्शन जातलें म्हूण हांव आशा दवरतां आनी तांकां चड आनी चड देव बरें करूं म्हणटा. चड आनी चड देव बरें करूं बाब नितीन गडकरी. तुमकांय बी चडांनी चड देव बरें करूं. आदरणीय श्री माविन बाब गुदिनो ह्या उर्जावान तशेंच जोशपूर्ण भाशणा खातीर. आमी मना काळजा सावन येवकारता आदरणीय श्री दिगंबर कामत हांकां, तशेंच हेर मानेस्त सगळे जे हांगा हाजीर आतां जाल्ले आसात मायमोगाचो येवकार. आमच्यात अशेंच एक उर्जावान आनी सकारात्मक दृश्टीन भरिल्ले अशें व्यक्तिमत्व आसा. आमच्यांतले गोंयच्या राजकारणांतले आनी समाजकारणांतले ज्येश्ठ अशें व्यक्तिमत्व आनी तांच्यांतली सकारात्मकताय आनी उर्जा पळोवन तांच्या कडेन केंद्रीय राज्य मंत्री उर्जा आनी वीज ह्या मंत्रालयाचो ताबो दिला. सर्वार्थान आदरणीय आनी कार्यक्षम अशें आमचे भोवमानेस्त श्रीपाद भाऊ. हांव तांकां आपले विचार मांडचे खातीर आफोण दिता. आदरणीय श्रीपाद भाऊ. नमस्कार. आजच्या या एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी रस्त्याचे उद्घाटनाच्या कार्यक्रमाक माचेर उपस्थित देशाचे माननीय नॅशनल हायवेचे मंत्री माननीय नितीन गडकरीजी, गोंय राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी, गोवा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तसेच राज्यसभेचे खासदार माननीय श्री सदानंद तानावडेजी, माचेर उपस्थित गोंय राज्याचे माननीय मंत्री श्री सुदीन ढवळीकरजी, मोविन गुदिनोजी, रोहन खवटेजी, आलेक्स सिकेराजी, सुभाष फळदेसाईजी, निळकंठ हळणकरजी, पेडणेचे आमदार माननीय श्री प्रवीण आलेकरजी, उपस्थित माचेर हांगा आमच्या समोर उपस्थित बाब जी तारोलकरजी, समोर बशिल्ले आमचे सगळे आमदार, नॅशनल हायवेचे सगळे अधिकारी, पत्रकार बंधू, उपस्थित पेडणे तशेंच उत्तर गोव्याच्या सगळ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज खूब खुशी भोगता. एका नंतर एका प्रोजेक्टाचे उद्घाटन जायत आसा. त्या गोंयच्या विकासाक महत्वाची भूमिका उबारपी, मदत करपी माननीय श्री नितीन गडकरीजी हांणी गोंयासाठी जे कितें केला ताचो उल्लेख म्हजे पयलींच्या वक्त्यांनी केला. मागीर तो मांडवी ब्रिज आसूनी, अटल ब्रिज आसूनी, जुवारी ब्रिज आसूनी, हायवे पत्रादेवी ते पोळ्या पर्यंतचे हायवे आसूनी, ज्या जाग्यार जी काही अडचण आसा, मागीर ओव्हरब्रिज आसूनी, अंडरब्रिज आसूनी,
अशे सगळे तरेच्यो गोंयच्यो मागण्यो पुरोवपी ज्यांनी गोंयच्या विकासाक मोठो हातभार ह्या हातूंतल्यान लायिल्लो आसा. देश आज प्रगती करीत आसा. देशाची प्रगती ही रस्त्यांचेर अवलंबून आसा आणि रस्ते जर ह्या देशाचे बरे जाले तर निश्चितपणे त्या प्रगतीन ह्या सगळ्या रस्त्याचो मोठो भाग आसता. आणि म्हणून ह्या देशातले सगळे तरेच्यो रस्त्याच्यो अडचणी नितीनजी ज्या पद्दतीन सोडयल्ले आसा ते पळोवन खूब आनंद जाता. काही राज्यां हे नॅशनल हायवेक विरोध करताली, आपल्या राज्यांक जमीन दिनाशिल्ली, परंतु माननीय नितीनजीच्या मध्यस्थीमुळे आज त्याही राज्यांक या हायवेच्या रस्त्याची महती कळ्ळ्या. आणि अजून मागीर जी सावथाची काही राज्यां आसतलीं, तामिळनाडू आसतले, केरळा आसतले, आंध्रा आसतले, काही प्रमाणात कर्नाटका, आणि सगळ्यांनी आज हे सगळ्यो हायवे जो आसा त्यो कंप्लीट करपाच्या हातूंतल्यान मुडान आयल्यात आणि तांणी जमीन विमीन जे सगळ्यो गोश्टी आतां सुरळीत जातात. आणि ह्या सगळ्या गोश्टीचो जो काही महत्वाचो वांटो जो आसा ह्या देशाच्या विकासान तशें म्हणले प्रमाणे हे नितीनजीन आपल्या हाणें आणि व्यवस्थितपणे हे मंत्रिमंडळ हे खातें हाताळत ह्या देशाच्या विकासाक हातभार लायिल्लो आसा. अजुनूय काही गोश्टी आसात, परंतु एक गोंया खातीर जेन्ना जेन्ना आमी जे कितें मागले ते ताणें केन्नाच ना म्हणूं ना. अजुनूय काही गोश्टी अडचणी हांगा गोंयच्यो हातूंतल्यान आसात. मागीर तो पर्वरे सारको ओव्हरब्रीज खंय तरी मातशी अडचण आशिल्ली, परंतु तांच्या मध्यस्थीन तांच्या सल्ल्यान होय प्रस्न सुट्टा. पर्वरीचे जे जाग्यार ह्या गोंयचे सगळ्या नॉर्थ गोव्याचो बॉर्डर जातालो तोय आज प्रश्न सुट्टा, थंयचें काम आज सुरू जाल्लें आसा. अशे तरेन अन्य काही गोश्टी या खंय तरी पत्रादेवी साकून पणजे पर्यंत काही गोश्टी आसतल्यो. आमचे बाब प्रवीण आर्लेकर जे हांगसरले आमदार आसात तांच्या ह्या पेडणे मतदारसंघाक काही गोश्टी तांणी आज आपलें निवेदन हे केल्लें आसा. हांव काही गोश्टी नमूद करूं सोदतां की आमी जाणात की म्हापशे सारकी सिटी आसा. हांव माननीय नितीनजीना तांच्या डोळ्यासमोर ही गोष्ट हाडून सांगायला इच्छितो की 1-2-4 पॅच जे इकडे आहेत त्यामुळे इथं खूप ॲक्सिडेंट झाले आहेत. याच्या पूर्वीही मी याचे इंजिनियर बाप फेगाडे यांना ही वस्तुस्थिती मी सांगितलेली आहे. तुमच्या आशीर्वादाने ह्याही जे लोकांचे प्रॉब्लेम आहेत तेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. पहिले म्हणजे जे पेडे जंक्शन आहे, एका साईडला म्हापसा सिटी आहे, तिथं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, दुसऱ्या साईडला ग्राउंड आहे दुसऱ्या बाजूला. आणि परंतु त्या चौकामध्ये जी लोकांची एवढी धांदळ उडते आणि खूपसे ॲक्सिडेंट तिकडे झाले आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर हातात घेऊन अंडरपास किंवा ओव्हरब्रिज अशा पद्धतीनं ते सगळं हा जर प्रोजेक्ट आपण घेतला तर निश्चितपणे लोकांना त्याचा दिलासा मिळेल. मग ते धारकाच्या ह्याच्यामध्ये प्रवीण आर्लेकरनी सांगितल्याप्रमाणे तिथं एक अशा पद्धतीची काही सोय पाहिजे रस्ता क्रॉस करण्यासाठी. ओव्हरब्रिज अंडरब्रिज जे काही त्यांनी सांगितलं आहे त्याच्यावर तेही निश्चितपणे लवकर करायला पाहिजे. इथं जे विडनोडा एक जंक्शन आहे त्यातून लोकांना जवळजवळ 1-2 किलोमीटर फेरा मारावा लागतो. त्याच्यासाठी रोड क्रॉसिंगसाठीची व्यवस्था ही कशा पद्धतीने बसवता येईल तेही मला वाटतं ते त्याच्यावर लक्ष करून ह्या 2-4 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लवकर केल्या पाहिजे. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही जर लक्षात घेतलं तर लगेच चुटकीसरशी हे प्रश्न गोव्याच्या लोकांचे प्रश्न आपण सोडवू शकू. मला खूप आनंद वाटतोय की नितीन गडकरी हे खरोखर आताच नव्हे तर पूर्वीपासून ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं काम इथं सुरू झालं तेव्हापासून जो काही आधार त्यांनी आम्हाला दिला आणि सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा हातभार आम्हाला लागला आणि म्हणूनच तर आज गोवा या स्तरावर येऊन पोचलेला आहे. हांव तांचे सगळ्यांचे तुमच्या सगळ्यांच्या वतीन अभिनंदन करता. गोंयाचे येणारे अडचणी ताणें केन्नाच ना म्हणून हांवें पयलींच म्हटलां. आणि म्हणून आज जर सगळ्यांक जास्त पैसे जास्त फंड जर खंयच्या मिनिस्ट्रीतून येयला आसत तर नितीन बाब गडकरीच्या या नॅशनल हायवे आणि रस्त्याच्या बाबतीत हो फंड आमकां मेळिल्लो आसा. आणि म्हणून जी काही कामां हाज्या फुडें आसतली ताची मदत ही आमकां सतत आसतली. त्या मदतीचो आमी उपयोग निश्चितपणे करुया. आमच्या चीफ मिनिस्टरांनी ह्या सगळ्या गोष्टीचो आढावो घेवन जेन्ना जेन्ना कितें जाय ते तांचे कडेन मागलां आणि ते ताणें आमकां पुरोवपाचें काम केल्लें आसा. आजच्या ह्या शुभ प्रसंगी आज ह्या एअरपोर्ट कनेक्टिविटी रोडाचे 6 लेन रोडाचें उद्घाटन जाता. हांव तुमच्या सगळ्यांचे वतीन माननीय नितीनजीचें अभिनंदन करता आणि एक मागणी करता की एअरपोर्ट सुंदर असो एअरपोर्ट जाल्लो आसा त्यामुळे ह्या एअरपोर्टाच्या आजूबाजून एक रिंग रोड करचो. त्या हातूंतल्यान खंयच्यानी जर लोक आले परत ह्या टोकाक येवपाची गरज ना, खंयच्याय हातूंतल्यान ते ह्या रिंग रोडाच्यान वयर येवंक शकतले
आणि त्यामुळे तोही प्रपोजल तांणी मातसो लक्ष दिवचे अशी तांचे कडेन मागणी करता आणि परत एकदा गोंयच्या वतीन हांव माननीय नितीन गडकरी देव बरें करूं म्हणटा मागीर 2 शब्द सोंपयता. भारत माता की जय. धन्यवाद आदरणीय श्री श्रीपाद भाऊ. शाश्वत विकासाच्या दृष्टीनं गोमंतकांनी आज अजून एक पाऊल उचललेलं आहे. या प्रकल्पाचं डिजिटल पद्धतीनं उद्घाटन करावं अशी विनंती या प्रकल्पाचे शिल्पकार आदरणीय श्री गडकरी साहेब यांना करते. जोरदार टाळ्यांनी आम्हीच आमचे अभिनंदन करूया. गोंयकारां खातीर खूब सोयीचो सुखकर आणि सुकर असो हो प्रकल्प. प्राचीन इतिहास और संस्कृति को समेटे गोवा की नई पहचान उसका परिवहन एवं राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी की दूरदर्शी सोच के कारण गोवा विश्व स्तरीय बुनियादी ढांचे के निर्माण का गवाह बन रहा है. गोवा को जुआरी नदी पर देश के दूसरे सबसे लंबे केबल स्टे ब्रिज के रूप में एक ऐसा तोहफा मिला जो वर्ल्ड क्लास टेक्नोलॉजी और उत्कृष्ट इंजीनियरिंग के चमत्कार का उदाहरण है. वहीं अटल सेतु केबल ब्रिज भी विकास के लिए सार्थक प्रयासों का परिणाम है. गोवा में इतनी तेजी से राजमार्ग, पुल और सड़कों पर काम हुआ है. इसके सर्वांगीण विकास के लिए भारतमाला परियोजना के 2 महत्वपूर्ण इकोनॉमिक कॉरिडोर गोवा से होकर ही गुजरते हैं. चाहे वो मुंबई कन्याकुमारी कॉरिडोर हो या हैदराबाद पणजी कॉरिडोर. आज गोवा से होकर 300 किलोमीटर की लंबाई वाले 6 राष्ट्रीय राजमार्ग गुजरते हैं. इनसे महाराष्ट्र और कर्नाटक के माध्यम से गोवा की देश के दूसरे हिस्सों से कनेक्टिविटी काफी बढ़ी है. ये नए राजमार्ग गोवा के औद्योगिक क्षेत्रों और बंदरगाहों की दूसरे महत्वपूर्ण शहरों से संपर्क के नए साधन बन रहे हैं. पिछले 10 वर्षों में गोवा में 18,759 करोड़ रुपए की लागत से 150 से ज्यादा परियोजनाओं पर काम शुरू हुआ, जिनमें से 259 किलोमीटर लंबाई की 71 परियोजनाएं पूरी हो चुकी हैं, जबकि 55 किलोमीटर लंबाई की 38 परियोजनाओं पर काम चल रहा है. वहीं 104 किलोमीटर लंबाई की 12 परियोजनाओं पर काम शुरू होने वाला है, जबकि CRIF की तरफ 210 किलोमीटर लंबाई की 32 परियोजनाएं हैं. उसी कड़ी में श्री गडकरी जी के कर कमलों से गोवा को इसमें 3 वायाडक्ट बनाए गए हैं, जिसमें 12 मीटर से लेकर 42 मीटर की ऊंचाई के 55 पिलर हैं. साथ ही 74 मीटर लंबा एक ROB भी बनाया गया है. इस उच्च गुणवत्ता वाली सड़क से मनोहर अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे से मुंबई गोवा को जोड़ने वाले NH 66 से भी संपर्क जुड़ जाएगा. इस नए रूट के कारण एयरपोर्ट आने जाने वालों के लिए आधे घंटे के समय की बचत होगी. साथ ही हवाई अड्डे से गोवा और महाराष्ट्र के कई इलाकों तक कनेक्टिविटी और भी आसान हो जाएगी. इस उच्च तकनीक वाली सड़क से जहां एयरपोर्ट से गोवा के पर्यटन स्थलों तक पहुंचना बहुत सुगम हो जाएगा, वहीं ईंधन के साथ ही समय की भी बचत होगी. इससे एक तरफ पर्यावरण की रक्षा होगी तो दूसरी तरफ गोवा पर ट्रैफिक का दबाव बहुत कम हो जाएगा. गोवा का समंदर सैलानियों को सर्वाधिक आकर्षित करता है. इन दूरगामी विकास कार्यों का ही परिणाम है कि गोवा में सालाना 25 लाख से ज्यादा पर्यटक आते हैं, जो राज्य की आबादी से भी 1.5 गुना ज्यादा है. अब नए लिंक रोड की इस सौगात से पर्यटकों की संख्या और तेजी से बढ़ेगी, जिससे गोवा के विकास में 4 चांद लग जाएंगे. खऱ्यांनीच गोंयकारां खातीर सामको उपेगी, सामको म्हत्वाचो आनी सामको खाशेलो असो हो नेवो लिंक रोड.
गोयच्या तरणाट्यांचे उमाळे, गोंयकारांची सपना आणि तांचे हावेस समजून घेवपी अशें फुडारपण आमकां लाभला म्हणून हे सगळें शक्य जाता. स्वयंपूर्णतेचो ध्यास घेवन तो ध्यास गोंयकारांक दिवपी आणि तो पुराय करचे खातीर आशेची किरणां दाखोवपी, आशेची आस दिवपी. कल्पकताय आणि सृजनशीलताय हांचो सांगोड आणि पयस अशी पावपी तांची नदर हाका लागून तांची तोखणाय पुराय देशभर जाता. जोरदार ताळयांनी आपोवणें दिवया. गोंय राज्याचे मुखेलमंत्री भोवमनेस डॉक्टर प्रमोद सावंत सगळ्या मुखार येता आपले परजळते विचार घेवन. आदरणीय डॉक्टर प्रमोद बाब सावंत. मोपा लिंक रोड टू नॅशनल हायवे हाच्या उक्तावणाच्या कार्यक्रमाक आमच्या मदीं आसात विजनरी लीडर माननीय नितीन गडकरी जी, नॅशनल रोड अँड हायवे मिनिस्टर. आमच्या मदीं आसात केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक. आमच्या मदीं आसात आमचे राज्यसभेचे खासदार श्री सदानंद शेट तानवडे, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर बाब माविन गुदिनो, टुरिझम मिनिस्टर बाब रोहन खंवटे, फिशरीज मिनिस्टर नीलकंठ हळणकर, सोशल वेलफेअर मिनिस्टर बाब सुभाष फळदेसाय, एनवायरमेंट मिनिस्टर बाब एलेक्स सिक्वेर, इलेक्ट्रिसिटी मिनिस्टर बाब सुदीन ढवळीकर, पेडणेचे आमदार बाब प्रवीण आर्लेकर, मांद्रेचे आमदार बाब जीत आरोलकर आणि आमचे इन्चार्ज CS कांडावलू, व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे सगळे माने समोर आशिल्ले आमचे सगळे आमदार, तशेंच नॅशनल रोड अँड हायवे हाजे सगळे ऑफिसर्स, पेडणेकार आणि समेस्त गोंयकार, म्हज्या बगाळ भावां आनी भयणांनो. माननीय मोदीजीच्या सरकारांतले म्हणजे जाका आमी म्हणटा की मोदी 3.0 ह्या सरकारांतले पयले गिफ्ट गोंयाक जर कितें आसत जाल्यार ते मिसींग लिंक मोपा कनेक्टिंग टू द नॅशनल हायवे. हांव त्या खातीर सगळ्यात पयलीं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे खूब खूब आभार मानता. तांच्यांनी तिसऱ्या टर्मात म्हणजे 2 म्हयने पुराय जावच्या पयलीं आमकां 1200 कोटीचो प्रोजेक्ट आज माननीय गडकरींच्या हस्ते आमी लोकार्पण करता. त्या खातीर खरोखरूच हांव मोदीजी आनी गडकरीजी हांचे गोंयकारांच्या वतीन खूब खूब आभार मानता. आमी पळयताले की मोपा मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट जर येतले आसत जाल्यार आमकां ओल्ड जुन्या रस्त्यांतल्यान येवपाक केन्ना केन्ना खूब वेळ लागतालो. वेगवेगळी कारणां आशिल्लीं. हांव आज मुद्दामून याद करता ते सगळे जेंचे लँड एक्विजिशन केलां. म्हाका खबर आहा खूब कठीण प्रसंगांतल्यान 4.5 म्हयन्या भितर ज्यांची लँड गेली अजूनय थोड्या जाणांक पयशे मेळोंक ना. हाजी चत्राय म्हाका आसा. तेय बी स्पीड अप आनी फास्ट ट्रॅक हांवें करपाक लायलां. ज्यांचे डॉक्युमेंट क्लियर आहा तांकां पयशे मेळ्ळे, डॉक्युमेंट थोडेशे अर्दवट स्थितीत आहा तांकां पयशे मेळूंक ना. बट तरी सुद्दां तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यान 4.5 म्हयन्या भितर तुमी लँड एक्विजिशन करपा खातीर मदत केली. त्या बद्दल हांव समेस्त पेडणेकारांचे आनी जागो गेला तांचे खरोखरूच अभिनंदन करता आनी तांकां देव बरें करूं म्हणटा. हो प्रोजेक्ट अस्तित्वात हाडपा खातीर अशोक बिल्डकॉन ह्या कंपनीन 2 वर्साच्या भितर म्हणजे विदीन अ टायम फ्रेम हो प्रोजेक्ट आनी वन ऑफ द बेस्ट क्वॉलिटी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केल्या बद्दल अशोक इन्फ्रास्ट्रक्चर कन्सल्टंट आनी कॉन्ट्रॅक्टर्स ह्या दोगांयकूय बी हांव गोंय सरकारच्या वतीन तांचें अभिनंदन करता आनी तांकांय बी देव बरें करूं म्हणटा. खरें म्हटल्यार 2 एक्सिडंट हांव बारीक म्हणचो ना, कारण एका एक्सिडंटात आमच्या एका पेडणेकाराचोच एक्सिडेंटल डेथ जाली आनी एका एक्सिडंटात तांच्या 2 लेबरांची डेथ जाली. हे जर सोडलें जाल्यार मेजर म्हणजे आनी ताका लागूनच 5 ते 6 म्हयने गेले. ना जाल्यार 18 म्हयन्या भितरूच हो प्रोजेक्ट जो आसा हो लोकार्पण जातलो आसतो. ताच्या खातीर 4 म्हयने म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी तेंचें काम बंद उरलें जाल्यार तांचो टार्गेट आशिल्लो 18 म्हयन्यांनी प्रोजेक्ट करपाचो. त्या खातीर डेडिकेटिवली काम केल्ल्या MORTH म्हणजे मिनिस्ट्री ऑफ द रोड अँड ट्रान्सपोर्ट हायवे आमचे इंजिनियर्स जे डेप्युटेड आसात तांच्या कडेन म्हणजे इन्क्लुडींग द प्रिन्सिपल चीफ इंजिनियर बाब पार्सेकर आणि इन्क्लुडींग त्यांचे कॉन्ट्रॅक्टर्स लेबर्स परत एकदा नेटान त्यांच्या खातीर सगळ्यांनी ताळयो वाजोवच्यो. तशें पळोवंक वचत जाल्यार मुद्दामून हांव तुमकां सांगता 2014 पासून ते आयज 2024 पर्यंत हे 10 वर्साचो कार्यकाळ. डबल इंजिनचे सरकार
2004 आशिल्ले. अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री आशिल्ले, मनोहरभाई पर्रीकर मुख्यमंत्री आशिल्ले. तांच्या विजनरी लिडरशिपीच्या सकयल तेद्या वेळार मोपा खातीरचें लँड एक्विजिशन केल्लें आनी तेन्ना मोपाचें काम सुरवात जालें. हांव मुख्यमंत्री जाल्या उपरांत मोपाचें लोकार्पण जालें. बट तुमी याद करात, हांवें मुद्दामून सांगता, गोंयाक वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट जी फुडलीं 50 वर्सां सुद्दां लोक याद करतले अशे प्रोजेक्ट हांव म्हणजे नॅशनल हायवे पत्रादेवी पासून पळय हो सांगना, तो आमी सगळे जाण पळयता. बट जर तुमी प्रोजेक्ट पळोवंक वचत जाल्यार तिसरो ब्रिज म्हणजे अटल सेतू जेद्या वेळार बांदपाक मनोहरभाई पर्रीकरान घेतलो, लोकांनी टिका केली, अरे मांडवीचेर 2 पूल आसा, तिसरो पूल कित्याक बांदपाक जाय काय म्हणून. आतां सगळ्या लोकांक कळटा अटल सेतूची गरज कितें आसा आनी अटल सेतू कित्याक जाय आशिल्लो. विजनरी लिडर मनोहरभाई पर्रीकरात तेन्ना चिंतलें दोनूय पुलाच्या मदीं आनी एक पूल वयर येता आनी तो अटल सेतू जाव येता. ही विजनरी लिडरशीप आसा. आनी दुसरो म्हणजे जेका आमी म्हणटा स्टेट ऑफ द आर्ट प्रोजेक्ट, आमचे नितीन गडकरी जी तशें पळोवंक वचत जाल्यार जवळपास 91 न्ही 88 पासून गोंयांत येता आनी गोंयांत येता तेंच्यांनी जुवारी पूल पळयतालो आनी ह्या पुला वयल्यान तेवटेंच्यान येता तुमी रावा मागीर आमी वयता, आमी रावा मागीर तुमी वयता. तेन्ना तेंच्यांनी पळोवन सांगलें की गोंयांतली जर कनेक्टिविटी सुदरपाक जाय, नॉर्थ गोवा आनी सावथ गोवा जर कनेक्टिविटी जावपाक जाय जाल्यार जुवारीचेर दुसरो पूल आनी तोय बी 6 लेन ब्रिज जावपाची गरज आसा. भारत देशात दुसरो पूल आसा जुवारी पूल, जो केबल स्टे ब्रिज आसा, हो आमकां बाब नितीन गडकरी यांच्या लिडरशिपीच्या सकयल मेळ्ळो. हे आमचे भाग्य आसा. आनी तिसरो प्रोजेक्ट कदाचित पेडणेकारांनी पळोवंक ना आसतलो, बऱ्याच जाणांक याद ना. माननीय गडकरी साहेबूय त्या इनॉग्रेशनाक पावूंक नासले. साहेब आपण पण त्या इनॉग्रेशनला आला नाही. मनोहर पर्रीकर बायपास रोड फ्रॉम द काणकोण 4 रस्ता टू द पोळें बॉर्डर विच इज अगेन द 6 लेन रोड. गालजीबाग, माशे आनी तळपण 3 न्हंयचेर मेळोन जेद्या वेळार 1.5 वर लागताले 4 रस्त्या वयल्यान पोळे गेटीचेर वचपाक. कमीत कमी 1.5 वर लागताले. म्हणजे म्हाजे सारकिलो मुख्यमंत्री वयताना सामान्य मनशाक 2 ते 2.5 वरां जाय आशिल्ली. दर दिसा एक एक्सिडंट जातालो. दर म्हयन्याक आमी म्हणटा एक डेथ जाताली. तितक्याच पेचात हो रस्तो जर गोंया खातीर कोणी दिलो आसत जाल्यार मोदीजी आनी गडकरीजी हांच्यांनी दिलो. आनी आज 1.5 वरांचे डिस्टन्स आमी कितल्या मिनटांनी कवर करता जाल्यार कोणी विचारत जाल्यार 5 मिनटांनी कवर करता. असो मनोहर पर्रीकर बायपास साहेब आपण दिला, त्याबद्दल समेस्त गोंयकाराच्या वतीने मी खूप खूप आपलं अभिनंदन करतो आणि धन्यवादही व्यक्त करतो. आम्ही जर पळोवंक वचत जाल्यार अशे युनिक प्रोजेक्ट म्हणजे आता जे आम्ही रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट देशातले पहिले रेस्टॉरंट आसा हे जुवारी पुलाचेर जावपाचे आसा आणि हाज्या फुडले प्रोजेक्ट अजूनही वेगवेगळे आसा. ताचेर 5 मिनटां घेतलो आणि हांव चड वेळ उलोवचो ना. बट ह्या रस्त्याचो इम्पॉर्टन्स जो आसा वो डेफिनेटली आमी जेका सिमलेस कनेक्टिविटी म्हणटा म्हणजे मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट जर नॅशनल हायवे कनेक्ट जावपाक जाय आसत जाल्यार आतांय बी आमी 5 मिनटांनी एअरपोर्टार देवल्या उपरांत नॅशनल हायवेचेर पावतले. सेफ्टी मेजर्स ज्यो तेंच्यांनी घेवपाक जाय म्हणजे ह्या रस्त्याचेर क्रॉस करपाक तुमकां मनीस न्ही कुत्रो सुद्दां कोणी येवचो ना रस्त्याचेर क्रॉस करपाक. इतकी प्रिकॉशन म्हणजे आमी म्हणटा जरी कुत्रो आयलो जाल्यारूय एक्सिडंट जावपाक शकता. इतकी प्रिकॉशन्स जी आसा ही 7 किलोमिटरच्या रस्त्याचेर घेतलेली आसा आणि सगळी एनवायरमेंटल कंडिशन्स जी आसा पळय सगळी कन्सिडर्ड करून तुम्ही विचार करात वो जर जमनी वयल्यान रस्तो जाल्लो आसत जाल्यार केद्या मोठ्या प्रमाणात एनवायरमेंटाची हानी जातली आसली. खरो रस्तो जमनी वयल्यानूय जावं शकतलो आसलो म्हळ्यार खूप मोठ्या प्रमाणात हे एनवायरमेंटाची हानी जावं शकताली. ते सगळे म्हणजे मात करून 1200 कोटी रुपया सरकारान स्वतः खर्च करून वाज डायरेक्ट कनेक्टिविटी फ्रॉम द नॅशनल हायवे एस्टॅब्लिश केला. इट विल गिव द इकॉनॉमिक बूस्ट. आम्ही म्हणटा इट इज नॉट ओनली फॉर द पॅसेंजर बट फॉर द टर्मिनल म्हणजे कार्गो कॅरिंग एअरपोर्ट हो आसा त्या खातीर जी सिमलेस कनेक्टिविटी आणि इकॉनॉमिक बूस्ट दिवपा खातीर टुरिजम बूस्ट दिवपा खातीर आमकां हो रोड खूप उपयोगाचो आसा. आणि हाज्या फुडें अशा पद्दतीचो हो प्रोजेक्ट आज लोकार्पण जाता आसतना आमकां खूप खूप बरें दिसता. म्हाका खबर आसा की आमी एनहेन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्ट्रेंथनिंग
इकॉनॉमी करपा खातीर ह्या रस्त्याचो खूब मोठ्या प्रमाणात आमकां उपयोगाक जातलो. तशें जर पळोवंक वचत जाल्यार आयज पर्यंत जी आमी गोंयांत इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप करपाक शकले जाल्यार फक्त आनी फक्त डबल इंजीन सरकाराच्या कार्यकाळात, फक्त आनी फक्त मोदीजीच्या आशिर्वादात आणि गडकरीजींच्या विजनरी लिडरशिपीच्या सकयल ताज्या पयलीं खंयचेच इन्फ्रास्ट्रक्चर याद करात. बरेचशे फावटी लोकांक याद उरना म्हणून हांव सांगता, याद करात आनी एक तरी रस्तो जालो जाल्यार सांगात. म्हणजे पत्रादेवी पासून पोळे आसतले किंवा आतां आमी जेका म्हणटा की केरी पासून परत दाबोली एअरपोर्ट पर्यंत आसतले किंवा मोल्या गेटी पासून परत आसा तशें पणजे पर्यंत आसतले. हांवें कित्याक सांगलें, उरलेले सगळे प्रपोज्ड प्लॅन इन फ्युचर म्हणजे फुडल्या येता त्या फायनान्शियल इयराचो आमचो प्रपोज्ड प्लॅन जर कितें आसत जाल्यार 7,000 कोटी रुपया. ह्या 7,000 कोटी रुपयाच्यान आमच्या अनमोडच्यान रस्तो जो मोल्या गेटीर येता तो थंयच्यान डायरेक्टली रायबंदर हांगासर जॉयन जातलो. उरलेलो रोड जो वेस्टर्न बायपास आमी जो बांदता उरलेलो ताका डायरेक्टली मडगांवांतल्यान काणकोणा पर्यंत ज्या 4 रस्त्याक कनेक्टिविटी करपाक जाय तो रोड आसतलो. आनी इतकेच सगळें न्ही तर आमी सातत्यात पळयता की आमी रोड सेफ्टीच्या बद्दल उलयता. आमी आमचो प्लॅन आनी प्रपोज प्लॅन रोड सेफ्टीची घेवपाक जाय. म्हणजे हांव मुद्दामून गडकरी साहेबांच्या बरोबर हांव एक दीस गाडयेन ट्रॅव्हल करतना, प्रमोद तुम्ही रोड सेफ्टीचं काय केलंय का म्हणपा लागलो. तुम्ही रोड सेफ्टीचा विचार तरी काय केला. इथे येणारे टुरिस्ट सगळ्यांना रोड सेफ्टी पाहिजे आणि स्पेशली ज्या ज्या जाग्यार अशी कंजेशन आसा म्हणजे मावीन ज्या प्रोजेक्टाच्या फाउंडेशन स्टोनाक साहेबाक आत्ता आपयतालो डॅडी तोय तांचेच तकलेन आयलो. म्हणल्यार इथं किती कंजेशन होतं, इथं पण आपल्याला एखादा फ्लायओव्हर करून टाकू. दॅट प्रोजेक्ट इज ऑल्सो इटसेल्फ कितले कोटी 1,500 crores of rupees, 1,500 crores of rupees. म्हणजे तुम्ही विचार करात दाबोलीच्या एअरपोर्टा वयल्यान परत एकदा वेर्णा जंक्शन येवपाक सुद्धा 1,500 कोटी रुपया आमी मोडटा. म्हणून आमकां दाबोली एअरपोर्ट सुद्धा तितकोच महत्वाचो आसा. दाबोली एअरपोर्टूय बंद जावपाचो ना हे हांव मुद्दामून कळपाक जाय म्हणून सांगता. आमच्या प्रपोज्ड प्लॅनान रोड सेफ्टी खातीर 291 कोटी रुपया मागल्या जेणे करून गोंयांतले सगळे रोड्स जे आसा पळय न्ही हे सेफ्टी कशा पद्दतीन घेवची हाजेरूय आमी ऑलमोस्ट काम सुरवात केला. आमी रिंग रोड जेका आमी म्हणटा तुमी जर पळयशात जाल्यार गोंयांत तश्यो मेजर 4 एंट्री आसा. पत्रादेवी आसतले, पोळे आसतले, मोले आसतले आनी केरी आसतले. ताज्या भायर आशिल्ली दोडामार्ग आसतले. इतकी कनेक्टिविटी आतां पर्यंत आमचो जो रोड पास जाता तो डायरेक्टली पेडण्यांतल्यान पर्वरी म्हणजे पणजेच्यान मडगांव करून डायरेक्टली पोळ्या वता. म्हणजे इट इज पासीस होल थ्रू द स्टेट. जो सगळो ट्राफीक जो आसा पुराय स्टेटींतल्यान वता. बट होच ट्राफीक आमकां इंटेरियर गोवा जेका आमी रुरल गोवा म्हणटा हो कनेक्ट जावपाची गरज आसा. फाटले फावटी 2022च्या इलेक्शनाच्या पयलीं हांवें गडकरी साहेबा कडेन फक्त प्रपोजल मांडलो की अशा पद्दतीन आमकां रिंग रोडाची गरज आसा जेणे करून रुरल गोवा जो आमचो इंटेरियर गोवा होय डेव्हलप जावपाक जाय. म्हणजे इन्क्लुडींग पत्रादेवीच्यान दोडामार्ग, दोडामार्गाच्यान केरी, केरीच्यान मोले टू डायरेक्ट पोळे आणि तांच्यांनी ऑलमोस्ट कन्सल्टंट अपॉइंट केलो. कन्सल्टंट अपॉइंट करून होय रस्तो आमकां तांच्यांनी ऑलमोस्ट म्हणजे तो टेंडरींग स्टेजीचेर आयला. लँड एक्विजिशन आणि ताच्या फुडें टेंडरींग म्हणजे सगळे चेकपोस्ट कनेक्ट केल्या उपरांत रुरल गोवा अशाच पद्दतीन डेव्हलप जावपाक शकता. आणि म्हाका खात्री आसा की फुडल्या 5 वर्साच्या भितर अशा पद्दतीन इंटेरियर ही रिंग राउंड रोड हाजी आमकां गरज आसा. गोंय हे पयले राज्य जे गतीशक्ती प्लॅटफॉर्माचेर आमी सातत्यान म्हणटा की रोड, रेल, एअरपोर्ट आणि पोर्ट ह्यो तिनूय कनेक्टिविटी करपी आणि ताजेर वेगवेगळ्या लेयराच्या मार्फत ह्या गतीशक्ती प्लॅटफॉर्माचो खूब बरो उपयोग करपा खातीर आमी तो गतीशक्ती प्लॅटफॉर्म हो म्हणजे केंद्र सरकाराच्या बरोबर लायन अप करून तेंय करीत आसा. आणि इतकेच दवरूंक ना तर आमी म्हटलां की मोपा एअरपोर्ट जो आसा हो रेल्वे स्टेशनाक कनेक्ट जावपाक जाय. सो डॅट हांगासल्यान पेडणे रेल्वे स्टेशन आणि इन फ्युचर काणकोण ते पेडणे हे डबल ट्रॅकिंग जावन आमकां रेल्वेचो फायदो
म्हणजे जो मोपाचेर देंवतलो ताका काणकोण वचपाक जाय किंवा काणकोणच्यान देंवतलो ताका मोपाचेर येवपाक जाय आसत जाल्यार ताका कंटिन्युअसली रेल्वे सुरू जावप हाजीय गरज आसा. तोय प्लॅन रेल्वे मिनिस्टर्स हांच्याय बरोबर डिस्कस केला. अशा पद्दतींतली कनेक्टिविटी सातत्यात स्टेटीत क्रिएट करची आनी जाका आमी म्हणटा की विकसीत भारत 2047 जो फुडल्या 25 वर्साचो माननीय मोदीजीचो विजनरी प्लॅन आसा त्या प्लॅनात गोंय विकसीत गोवा 2047 हे बी अशाच पद्दतीत फुडें व्हरपा खातीर आमकां माननीय मोदीजींचो आशिर्वाद आनी गडकरीजींचे विजन हाज्या सकयल विकसीत गोवा हो खात्रीनिशी जातलो हाजो हांव विश्वास व्यक्त करता. आनी वता वता आसतना म्हाका खबर आसा कारण 1200 कोटीचो प्रोजेक्ट सँक्शन करता आसतना आमकां ह्या रस्त्याचेर टोल गेट आसा. आमच्या खास करून पेडणेकारांचो टॅक्सीवाल्यांचो विशय आसा की आमकां टोल माफ करचो म्हणून, बट डायरेक्टली टोल माफ जावप हे कठीण आसा. बट आज हांव गडकरी साहेबां कडेन उलयतालो तेणी एक एश्युरन्स आमकां आतांय दिवचें आनी दिलां. तेय बी सांगता की सिंगल पास सिस्टम विथ अ कन्सेशन रेट म्हणजे लोकल आसलेल्यांक कमीत कमी रेटात आमकां गेट टोल पास जो आसा पळय न्ही हे तेंच्यांनी आमकां करचें जेणे करून सगळ्या टॅक्सीकारां सयत जे कंटिन्युअसली यो वच वता हांच्या खातीर कमीत कमी रेटीन हो टोल पास जो आसा हो आमकां दिवचो. ही मागणी जी आसा ही हांव समेस्त पेडणेकारांच्या वतीन हांव गडकरी साहेबां कडेन करता आनी तांच्यांनी ती आमची मागणी मान्य करची. रिंग रोड जो गोंया खातीर दिवपाक जाय ती मागणी तेंच्यांनी मान्य करची. एकच सांगता आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. चढन चढ देव बरें करूं सर. या उर्बा भरीत उर्जा भरीत आणि हावेस भरीत भाशणा खातीर सगळ्यांच्या वतीन डॉक्टर प्रमोद बाब सावंत आदरणीय मुखेलमंत्री हांकां परतून एक फावट देव बरें करूं म्हणटा. ज्यांच्या दूरदृष्टीमुळे एक प्रगतशील भारत नावारूपाला आला, ज्यांची बांधिलकी केवळ राजकारणाशी नसून ती समाजकारणाशी आहे. भारताचे हायवे मॅन, एक विलक्षण असं व्यक्तिमत्व, गती, शक्ती, युक्ती, नीती आणि कृती यांचा अनोखा मिलाफ या व्यक्तिमत्वामध्ये आहे. साधन सुविधा विकासाचे महामेरू असं म्हणता येईल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, गोव्याला त्यांनी नेहमीच शाश्वत विकासाचा महामार्ग दिलेला आहे. समस्त गोवेकरांच्या वतीनं आदरणीय श्री नितीनजी गडकरी यांना विनंती आहे की आपण मार्गदर्शन करावं. आदरणीय श्री नितीनजी गडकरी. गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माझे सहकारी आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी आदरणीय श्रीपाद नाईक, राज्यसभेचे सन्मान्य सदस्य सदानंदजी, मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मंत्रीगण, आमदारगण आणि उपस्थित सर्व सन्मान्य अतिथीगण, बांधवांनो आणि बहिणींनो, मला आज अतिशय विशेष रूपाने आनंद होतोय की ज्यावेळी गोव्याकरता नवीन मोपाला एअरपोर्ट बांधण्याचा निर्णय झाला त्यावेळी या एअरपोर्टला येण्याकरता योग्य रस्ता नव्हता. माझ्या मिनिस्ट्रीमध्ये आम्हाला फक्त राष्ट्रीय महामार्गावरच काम करण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे हा जो रस्ता होता हा 7-8 किलोमीटरचा आहे आणि आपण याला राष्ट्रीय महामार्ग करून याला कनेक्टिव्हिटी करता तुम्ही NHAI कडनं हा रस्ता बांधून द्या असं त्या काळात आदरणीय मनोहर पर्रिकर यांनी माझ्याकडे विनंती केली. मला असं वाटलं की 100-150 कोटी रुपयामध्ये काम होऊन जाईल, कारण मला परिस्थिती माहिती नव्हती. मी त्याला म्हटलं काही हरकत नाही, मी करून दे. पण ज्यावेळी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट झाला त्यावेळी याची किंमत 1200-1300 कोटी रुपयापर्यंत येईल असा अंदाज आला. सगळे पहाड असल्यामुळे आणि निसर्गरम्य परिसर असल्यामुळे यात ROB आहे, फ्लायओव्हर्स आहेत, वायडक्ट्स आहेत
आणि अतिशय सुंदर असं डिझाईन आहे आणि त्यातून 1200 कोटी रुपये जवळपास याच्यावर खर्च झाले आहेत. आज एअरपोर्टचं उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्रीजींनी केलं. त्याचं नाव मनोहर पर्रिकर यांच्या नावाने हा एवढा सुंदर एअरपोर्ट या ठिकाणी झाला. आणि आज मला आनंद आहे की राष्ट्रीय महामार्गापासून एअरपोर्टला जोडणारा हा राष्ट्रीय महामार्गाचा नवीन 6 लेन रोड आज गोव्याच्या जनतेला मिळतो आहे. याचा मला अतिशय आनंद आहे. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आता गोव्याला 2 एअरपोर्ट झालेले आहेत. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे ज्याचा राज्य सरकारलाही पण आता गंभीरतेने विचार करावा लागणार आहे. आज मी येण्याच्या आधी माझ्याकडे उत्तराखंडचे गव्हर्नर साहेब आले होते आणि उत्तराखंडमध्ये आम्ही 4 धाम रस्ता बांधला. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री. आणि आता मानस सरोवरचा रस्ताही पण जवळपास 85 ते 90% बांधून पूर्ण केला. आपला उत्तराखंडमधून पिथोरागडवरून नेपाळला किंवा भूतानला किंवा कुठे जाण्याची गरज नाही. आता डायरेक्ट उत्तराखंडवरून आपल्याला मानस सरोवरापर्यंत जाता येईल असा आमचा प्रयत्न आहे. पण हे रस्ते चांगल्या झाल्यावर याचा पहिला परिणाम असा झाला की उत्तराखंडमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या, तीर्थाटन करण्याची संख्या 3 पट वाढली. आणि ही 3 पट वाढल्यामुळे डेहराडून, ऋषिकेश आणि हरिद्वार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कंजेशन तयार झालं. ट्रॅफिक जाम झालं. कालच आम्ही ऋषिकेशच्या बायपासचा मंजुरी मिळाली सुप्रीम कोर्टाच्या कमिटीकडून. आणि डेहराडूनचा आता मुंबई ते दिल्ली ते डेहराडून हा हायवे आता डिसेंबरमध्ये पूर्ण होतो आहे. दिल्लीपासून डेहराडून जाण्याकरता 9 तास लागायचे. आता जो आम्ही नवीन हायवे बांधला यामुळे ते 2 तासात जाणं होणार आहे. त्यामुळे सगळ्याच ठिकाणी आपली विचार करण्याची पद्धती आता बदलली. मी ज्यावेळा पहिल्यांदा देशात महाराष्ट्रात मंत्री होतो त्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जेव्हा बांधला तेव्हा मुंबईपासून पुण्याला जाण्याकरता 7 तास लागायचे आणि आता 2 तास झाले. आणि आता मुंबईहून गोव्याला यायला अजून एक नवीन चांगला मार्ग झालेला आहे. एक म्हणजे डायरेक्ट आपल्या दादरवरून आपण अटल सेतूने डायरेक्ट JNPTचा जो मोठा कॉन्क्रीट रोड बनलेला आहे नव्या मुंबईत पास करून तिथे पोहोचू. आणि तिथे पोहोचून फार झालं तर 25 मिनिटात पोहोचू. आणि तिथून पनवेल जंक्शनला येऊन गोव्याला जाण्याच्या ऐवजी आता 10,000 कोटीचा आम्ही नवीन रस्ता मंजूर केलेला आहे. आणि डायरेक्ट सरळ मुंबई गोवा रस्त्यावरून कर्जतपर्यंत मुंबई पुणे हायवेला तो जोडणारा मोठा हायवे तयार करणार आहे. आणि तो झाला की गोव्याच्या हायवेवर तुम्ही मुंबईतून निघाल्यानंतर जास्तीत जास्त 35 ते 40 मिनिटात गोव्याच्या हायवेवर पोहोचणार आहे. म्हणजे जवळपास 3 तास त्याच्यात वाचणार आहे. आता या सगळ्याचा जसा फायदा आहे तसं नुकसान आहे. रोड चांगले झाले आणि आता आम्ही इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, पर्यावरणाच्या दृष्टीने गोव्यात बरेच NGO आहेत, ॲक्टिव्ह आहेत. प्रदूषणाच्या बाबतीमध्ये मोठे निर्णय घेतलेले आहेत. एक 8 दिवसापूर्वी मी पुण्यामध्ये जगातली पहिली CNGचं 2 व्हीलर बजाजची लॉन्च केली. इलेक्ट्रिकच्या बसेस आल्या, इलेक्ट्रिकच्या कार आल्या, इलेक्ट्रिकच्या स्कूटर आल्या. आणि अतिशय इंटरेस्टिंग आहे की एक पेट्रोलची बाईक जर 1 किलोमीटर करता 2 रुपये 25 पैसे लागतात तर CNGच्या बाईक करता फक्त 1 रुपया लागतो. त्यामुळे कालच आमच्या ह्याच्यात आम्ही एक नवीन दुरुस्ती केली आहे. पहिले गोव्यात होती 2 व्हीलर टॅक्सी होती आणि ही जर CNGवर केली आणि इलेक्ट्रिकवर केली तर अनेक तरुण मुलांना रोजगार मिळेल आणि पेट्रोल डिझेलपासून जे प्रदूषण होऊन आलं आहे त्यापासून गोव्यासारख्या सुंदर प्रदेशाकरता प्रदूषणापासून मुक्ती मिळेल. तर माझी आपल्याला विनंती आहे की आता नवीन परिप्रेक्षामध्ये गोव्याच्या विकासाचा एक चांगला मास्टर प्लॅन तयार करा. अदरवाईज तुमचंही पण हरिद्वार आणि ऋषिकेश झाल्याशिवाय राहणार नाही.
गल्ल्यामध्ये एवढं झालं की आता पार्किंगला जागा नाही. आणि आता गोव्यामध्ये 3 गुणा टुरिस्ट येणार एवढं गोवा हे जगाच्या आकर्षणाचं केंद्र आहे. आपण मोठे मोठे रस्ते बांधले आणि एक गोष्ट लक्षात आली की मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लासमध्ये जुनी गाडी विकत घेतात आणि वरती सगळं सामान ठेवून परिवार पर्यटनाकरता बाहेर निघतो. ती संख्या खूप वाढली आहे कारण हे स्वस्त झालं आहे. 100 रुपयाचं पेट्रोल डिझेल इथे लागतं तिथे 10 रुपयाची वीज लागते. सगळीकडे चार्जिंग स्टेशन येऊन राहिले आहेत आणि यावेळी प्रदूषणापासून मुक्त केलं पाहिजे. माझा सगळ्यात जास्त आग्रह आहे की गोव्याला तुम्ही जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण मुक्त करण्याकरता हायेस्ट प्रायोरिटी द्या. कालच आम्ही एक प्रोजेक्ट फायनल केला आहे. तो तुमच्या फार उपयोगाचा आहे. पहिला पायलट प्रोजेक्ट माझ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये नागपूरमध्ये सुरू होणार आहे. टाटा मोटर्स तो प्रोजेक्ट करणार आहे की मी झेकोस्लावियाला गेलो होतो, तिथे स्कोडा कंपनीमध्ये गेलो होतो. तिथे 24 मीटरची बस आहे, 18 मीटरची बस आहे आणि ती बस इलेक्ट्रिक केबलवर चालते. तर मी टाटाला बोलवून टाटा आणि स्कोडाचं जॉईंट व्हेंचर करून दिलं आणि 18 मीटरची 132 लोक बसतील अशी बस टाटाला करायला सांगितली. त्या बसमध्ये एक्झिक्युटिव्ह क्लासच्या चेअर्स आहेत, लॅपटॉप आहे आणि बसमध्ये 132 लोक बसू शकतात एवढी क्षमता आहे. समोरून एंट्री आहे, एअर कंडिशन बस आहे, उत्तम अरेंजमेंट आहे बसण्याची आणि त्याच्यामध्ये जसं एअर होस्टेस असते तशी बस होस्टेस पण ठेवली आहे. म्हणजे चहा आणि नाश्ताही वगैरे सगळं मिळेल. आणि ही बस नागपूरला याचं विशेषता अशी आहे की ती इलेक्ट्रिक केबलवर नाही आहे, लिथियम आयन बॅटरीवर नाही आहे. मी ट्रान्सपोर्टचा मंत्री असल्यामुळे मी सातत्याने इलेक्ट्रिक व्हेकलची किंमत कमी होण्याकरता प्रयत्न करतो. सध्या $115 पर किलोवॅट पर आवर ही किंमत आहे आणि आता ती किंमत $100 पर्यंत आली आहे. मी आता एक लुना इलेक्ट्रिकची लॉन्च केली दिल्लीमध्ये. कायनेटिक कंपनी आहे पुण्याची त्यांची. तर मला कालच त्याची MD आली होती माझ्याकडे. तर मी तिला विचारलं पर किलोमीटर किंमत किती आहे लुनाची. तिने सांगितलं 10 पैसे पर किलोमीटर. आणि त्याच्यावर आता हे जे तुमचे झोमॅटो वगैरे जे आहेत त्यांना काहीच खर्च लागणार नाही. आणि त्यावेळी यामुळे टेक्नॉलॉजीचं जे ट्रान्सफॉर्मेशन होत आहे ते खूप मोठं आहे. तर मी ही जी बस तयार केली आहे ती वरतून बस स्टॉपवर उभी झाली की अर्धा मिनिटामध्ये आपल्या हिटाची कंपनीची टेक्नॉलॉजी आणली आहे, टाटाचं त्यांचा टायअप केला आहे आणि ती बस खाली एकदम त्याला लागल्याबरोबर चार्ज होईल आणि अर्धा मिनिटामध्ये ती 40 किलोमीटर जाईल. तर नागपूरच्या पूर्ण रिंग रोडवर 3-4 ठिकाणी दोन्ही बाजूनी चार्जिंगची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक केबलची गरज नाही. आता 1 किलोमीटर मेट्रो बांधायला 350 कोटी रुपये लागत होते. हे सगळ्यात स्वस्तात नागपूरची मेट्रो भारतात झाली. आता ती 400 कोटीवर गेली आहे आणि तेवढ्याच कॅपॅसिटीची ही जी बस आहे त्याची किंमत 2 कोटी रुपये पर किलोमीटर आहे आणि स्पीड मेट्रो इतकीच आहे. आणि त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की ट्रान्सपोर्ट करता आता टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे. अमेरिकेने यावर्षी पहिल्यांदा लायसन्स द्यायचं ठरवलेलं आहे ड्रोन टॅक्सीला, की 6 लोक 4 लोक उडतील, 8 पंखे ठेवल्यावरती 6 ठेवले आणि एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हेलिकॉप्टरसारखं जातील. त्यामुळे ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये येणाऱ्या काळात बरंच परिवर्तन झालं. मी ज्यावेळी शिपिंग मंत्री होतो त्यावेळी माझ्या खूप प्रयत्न केला पण दुर्दैवाने तो होऊ शकला नाही. वॉटर टॅक्सी, सगळे हॉटेल्स जे आहेत मोठे ते समुद्राच्या काठी आहे आणि प्रत्येकाने जेटी बनवायची आणि एअरपोर्टवरून उतरलं की रोपवेनी त्या पोर्टवर जायचं आणि वॉटर टॅक्सीमध्ये बसून हॉटेलमध्ये पोहोचायचं. पण दुर्भाग्याने त्यावेळी त्यात अडचणी आल्या, ते होऊ शकलं नाही. पण पब्लिक ट्रान्सपोर्ट गोव्यातलं जर आपण चांगलं केलं तर ते स्वस्तही होईल, कारण आम्ही त्याच्यात 30% रेट कमी केला आणि एवढ्या चांगली फॅसिलिटी आहे. तर येणाऱ्या काळामध्ये गोव्याचा मास्टर प्लॅन तयार करून प्रदूषणापासून मुक्ती देऊन पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्त पॉप्युलर कसं करता येईल याकडे माननीय मुख्यमंत्री आणि प्रशासनाने विशेष प्राधान्य द्यावं
आणि एक मास्टर प्लॅन तयार करावा ज्यातून गोव्यात प्रदूषण होणार नाही अशी विनंती मी त्यांना करणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गोव्यामध्ये जवळपास 22,000 कोटी रुपयाची कामं ठिकठिकाणी CRF पासून ROB सगळ्या गोष्टी मंजूर झाल्यात. ते आता या वर्षात सगळे संपतील. पण मी या 5 वर्षामध्ये पुन्हा एकदा विश्वास देतो की आपण गोव्यामध्ये जवळपास पुन्हा नव्याने 25,000 ते 30,000 कोटी रुपयाची कामं मंजूर करू आणि गोव्याच्या विकासामध्ये गोव्यात मग माझ्याकडे तुमचे कोणी MLA MP मला भेटायलाच येणार नाही, कारण तुमचे काही कामच राहणार नाही. आज मी आपल्या दिगंबरनी बऱ्याच वेळा माझ्याकडे फॉलोअप केला. 4 ते 6 लेनचा मडगाव बायपास नवेलीम, कोणकोलीम, कानोकोना आणि कर्नाटक बॉर्डर हा 45 किलोमीटरचा 3,500 कोटी रुपयाचा मी मंजूर करतोय, त्याची घोषणा करतोय. याचा कामाला लवकरच सुरुवात आहे. दुसरं, मुंबई ते कन्याकुमारी आम्ही 4 लेन रोड करणार आहे. त्यामुळे सगळ्या ठिकाणी 4 लेन होणार आहे. त्यामुळे 4 लेनिंग ऑफ पणजी टू बेलगाव NH 748 52 किलोमीटर हा 4,000 कोटीचं काम पण मंजूर केलेलं आहे. त्यानंतर न्यू बोरिन ब्रिज नियर झुवारी रिव्हर NH 566 इथे काही प्रॉब्लेम लोकांचे प्रश्न आहेत. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की यांच्याशी बोलून ते प्रश्न आपण सोडवा. 500 कोटी रुपयाचा ब्रिज आहे. असे 8,000 कोटी रुपयाचे काम आहे. एक महत्त्वाचा विषय आहे की प्रमोद सावंतांनी माझ्याकडे जवळपास 7-8 महिन्यापूर्वी एक मागणी केली होती की हा मुंबई ते कन्याकुमारी रस्ता आहे, मुंबई गोवा, या रस्त्यावरून खूप ट्रॅफिक शहराच्या मधून जातो. ट्रक जातात, बसेस जातात, त्यामुळे पुष्कळ त्रास होतो जनतेला इथल्या. आणि इथल्या जनतेला प्रदूषणापासून मुक्ती मिळाली पाहिजे म्हणून हा ट्रॅफिक डायरेक्ट गोव्याच्या बाहेरून गेला पाहिजे. आणि म्हणून मी आपल्या विजन 2047 मध्ये गोवा ईस्टर्न बायपास 65 किलोमीटरचा हा 6,000 कोटी रुपयाचा आहे, त्यालाही मंजुरी दिली आहे. लवकरच आम्ही याच्या कामाला सुरुवात करू. लँड एक्विजिशनमध्ये गोव्याच्या सरकारचं सहकार्य पाहिजे. DPR बनवायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे गोव्याच्या मधले जे अनेक ट्रॅफिक आहे डायरेक्ट, म्हणजे हे कंटेनरचा ट्रॅफिक, बाकी सगळा जो मेन आहे जो दक्षिणेत जाणारा आहे तो इकडे येणारच नाही. आणि तसेही आम्ही एक रस्ता नवीन बांधला आहे आणि तो खऱ्या अर्थाने तोही तुम्हाला रिलीफ देणार आहे. तो खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या विद्यार्थी याच्या जीवनामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी असं म्हणायचं. तर मी एक दिवस विचार केला की काश्मीर ते कन्याकुमारी एक्सप्रेस हायवे बांधायचा. तर आम्ही जवळपास रस्ता पुष्कळ पूर्ण झालेला आहे. आपल्यापैकी अनेक लोक हिमाचल प्रदेशाच्या मनालीमध्ये गेले असाल, तर मनालीवरून रोहतांग पासला जायला 3.5 तास लागतात. पण आता मी तिथे अटल टनेल बनवली आहे, त्यामुळे 3.5 तासाच्या ऐवजी आता 8 मिनिटात जाता येतं. त्या टनेलने आपण बाहेर निघालो अटल टनेलमधून तर लद्दाख आणि लेहपर्यंत आम्ही 8 टनेल बांधतो आहे हिमालयाच्या मध्यभागातून. आणि लद्दाख लेहवरून आपण कारगिलची लढाई जिथे झाली तिथे आशियातली सगळ्यात मोठी टनेल 11.6 किलोमीटर जोजिला ती आम्ही बांधतो आहे. जवळपास 70-75% काम पूर्ण झालेलं आहे. आणि त्या टनेलमधून बाहेर निघाला झेडमोर टनेल आहे. झेडमोर टनेल पूर्ण झाली आहे, त्याचं उद्घाटन आता प्रधानमंत्र्यांची वेळ मागितली आहे. तिथून आलो की श्रीनगरला येऊ आणि श्रीनगर ते जम्मूच्या मध्ये आम्ही 18 टनेल बांधतो आहे. त्यापैकी 17 पूर्ण झालेल्या आहे. 18वी 2-3 महिन्यात होईल. आणि म्हणून डायरेक्ट जम्मू ते श्रीनगर जे 10 तास लागायचे ते 3.5 ते 4 तास होणार आहे. तिथून कटरा, आपल्यापैकी अनेक लोक कटराला देवीचं दर्शन घ्यायला जातात, त्या कटरापासून कटरा अमृतसर दिल्ली एक्सप्रेस हायवे जवळपास आता पूर्ण होत आलेला आहे. 3-4 महिन्यात पूर्ण होईल. आणि त्या हायवेने अमृतसरवरून डायरेक्ट आपण दिल्लीला येऊ, दिल्ली मुंबई हायवेला लागू आणि दिल्ली मुंबई हायवेवर लागल्यानंतर आपण सुरतला दक्षिणेत जाणारा सगळा ट्रॅफिक तिथेच थांबेल. तो मुंबई गोवा रस्त्यावर येणार नाही, मुंबई पुण्याला येणार नाही, सोलापूरला येणार नाही, कोल्हापूरला येणार नाही. तर सुरत ते नाशिक, नाशिक ते अहमदनगर
अहमदनगर ते सोलापूर, सोलापूर ते कर्नूल आणि कर्नूल ते चेन्नई, मंगलोर, कन्याकुमारी, हैदराबाद, कोचीन हा सगळा ट्रॅफिक उत्तर भारताचा डायरेक्ट दक्षिण भारतात सुरतवरूनच वळणार असल्यामुळे अजून या रस्त्याचा ट्रॅफिक कमी होईल आणि हे खऱ्या अर्थाने काश्मीर ते कन्याकुमारी हा ॲक्सिस कंट्रोल हायवे याची पूर्ण हिशोब लावला तर हा 2 लाख कोटी रुपयाचा आहे आणि हा पूर्ण झाला तर हा खरं म्हणजे आपल्या देशातला अलग भाषा अलग वेश फिर भी हमारा एक देश हे जे आपण म्हणतो त्या कल्चर आणि संस्कृतीला जोडणार आहे. या हायवेमुळे पण गोव्याचा ट्रॅफिक कमी होईल कारण मुंबईला येऊन मुंबईहून पुण्यावरून सोलापूर आणि कोल्हापूर असा दक्षिणेत ट्रॅफिक जातो. पण आता सुरतवरून मुंबईलाच येणार नाही, कोल्हापूरला येणार नाही, सोलापूरला येणार नाही आणि गोव्या रस्त्यावर येणार नाही. त्यामुळे दक्षिणेतला ट्रॅफिक आता डायरेक्ट तिकडनं वळणार आहे. तर मला विश्वास आहे की गोव्याचं प्रदूषण कमी झालं पाहिजे. जसं अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायोफ्युएलवर मी अतिशय कामी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या गाडीतच बसत नाही. मला बुलेट प्रूफ गाडी आहे पण मी 100% इथेनॉलवर जाणारी जगातली पहिली टोयॅटोची इनोवा युरो 6 इमिशन नॉर्म्स ज्याच्या आहेत जगातली पहिली आहे त्या गाडीमध्ये मी पायलट प्रूफ सुद्धा फिरतो. माझ्याकडे हायड्रोजनवर चालणारी गाडी आहे. हायड्रोजनवरच्या गाडी मर्सिडीजपेक्षाही चांगली आहे आणि मी तिसरी गाडी इलेक्ट्रिकची वापरतो. मी तुम्हाला दरवेळेला विनंती करतो तुमच्या इथे NGO बरेच ॲक्टिव्ह आहे. मी काही NGO नाही आहे कारण विकासाचं कामही झालं पाहिजे. कारण एक वन साइडेड विचार करणं काही बरोबर नाही. इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटही प्रोटेक्ट झाली पाहिजे आणि डेव्हलपमेंट पण झालं पाहिजे. त्यामुळे गोव्याचा संपूर्ण ट्रान्सपोर्ट हे तुम्ही इलेक्ट्रिक म्हणजे अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायो फ्युएलवर जर आणलं तर गोव्याचा आज जी प्रदूषणची लेवल आहे ती अर्ध्यापेक्षा कमी झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते गोव्याकरच्या जनतेकरता सगळ्यात मोठा पुरस्कार सगळ्यात मोठा बक्षीस मिळणार आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की आज पर्यटकांची संख्या वाढेल. आम्ही रोड चांगले केले की पर्यटक वाढतील. मला अजून एका गोष्टीचा आनंद आहे की मी मंत्री असताना जुवारी ब्रिज बांधत असताना माझ्या मनात त्या टॉवरवर वरती मोठे रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट बांधायचं होतं. तर NHAचे लोक म्हणे आपलं काम नाही आहे. आता हे रेस्टॉरंट बांधून त्यांनी वर्षाचे 200-300 कोटी कमावले असते. आता त्यांनाच कमवायचे नाही तर मी मागे लागणं सोडलं आणि तुम्हाला तो दिला पर्यटनाकरता आणि तुमचा आता बहुतेक टेंडरही फायनल झालं, कामही सुरू होणार आहे आणि गोव्यात येणारा प्रत्येक पर्यटक त्या कॅप्सूल लिफ्टवरून त्या टॉवरवर जाईल आणि पूर्ण गोवा बघू शकणार आहे आणि त्या ठिकाणी त्याला कॉफी शॉपमध्ये कॉफी पिता येईल आणि तिथे काहीतरी चांगलं आपल्याला करता येईल. त्याचं आपण डिझाईन केलं, तुम्हाला मी ते ट्रान्सफर केलं. मला विश्वास आहे की लवकरच हा प्रोजेक्ट पूर्ण होईल. हा जागतिक आकर्षणाचा तो प्रोजेक्ट होणार आहे त्याने तो तुम्ही पूर्ण करणार चांगला होईल असा मला विश्वास आहे. श्रीपाद नाईक साहेबांनी या ठिकाणी मागणी केली आहे की त्यांच्याकडे ॲक्सिडेंट स्पॉट आहेत. 3 VUPची मागणी केली आहे. नयबाग, धारगल आणि पेडन जंक्शन पेडन हे NH 66 वर आहे. तिन्ही पण मी आपल्याला मंजूर करतो याची घोषणा करतो आणि याचबरोबर बाकी बरेचशी कामं आहेत. अनेकांनी मला पत्र दिलेली आहे. ही पण कामं मी नक्की मंजूरच करणार आहे व्हेरीफाय करून. पण मला अतिशय आनंद आहे की मी 1995 पासून गोव्याला महाराष्ट्रात मंत्री होतो तेव्हा प्रमोद महाजनांनी मला गोव्याची जबाबदारी दिली होती. त्यावेळी श्रीपादजी, मनोहर पर्रिकर, दिगंबर कामत, संजीव नाईक असे 4 जण होते आणि पार्टीची स्थिती सुरुवातीला त्यावेळी फार काही यश नव्हतं. तेव्हापासून मी सातत्याने येतो आहे आणि बदलतं गोव्याचं चित्र मला नेहमी बघायला मिळतं आहे. भविष्य काळात पर्यटन क्षेत्र असं आहे की ज्यातून सगळ्यात जास्त रोजगाराची निर्मिती होते आणि ज्या भागामध्ये पर्यटन विकसित होतं त्या ठिकाणी त्याच भागातल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे अशी माझी आग्रही भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रामध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, टॅक्सीज, बसेस या सगळ्या याच्यामध्ये इथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला, उद्योजकांना अवसर मिळाला तर गोव्याच्या ग्रोथमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होणार आहे. पर्यावरणाचं रक्षण करणं
आणि दुसरीकडे विकास पूर्ण करून एक गरिबी दूर करणं, असं सुसूत्र इंटिग्रेटेड मॉडेल गोव्याचं तयार व्हावं, त्याचा मास्टर प्लॅन तयार व्हावा आणि जगातल्या उत्तम शहरामध्ये पहिल्या 5 शहरामध्ये जगात गोव्याचं नाव यावं, अशीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आणि सगळ्यांसमोर मागणी पण आहे आणि इच्छाही पण आहे. मला विश्वास आहे की प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज मोठ्या प्रमाणावर ही कामं झाली. त्यांनी वेळोवेळी माझ्याकडे येऊन या सगळ्या कामाची मागणी केली आणि गोव्याच्या विकासामध्ये त्यांनी मोलाची भर घातली. आज मनोहर आपल्यामध्ये नाही आहे. मी जेव्हा मंत्री बनलो त्यावेळी हा पणजीचा पूल मनोहर माझ्याकडे आले आणि म्हणाले की मी माझ्या पैशाने बांधतो गोव्याचा. मी म्हणलं असं करू नका, मी मंत्री झालो, मी बांधतो तो एनएचचा पूल. नाही म्हणे, मला तुम्ही परवानगी देऊन टाकली. पण ज्यावेळी मनोहर आजारी पडला त्यावेळी मला म्हणाला की या पैसे आमच्याकडे नाही आहे, 400-500 कोटी लागतील आणि आता काय करू, अडकलं, मी चूक केली तुम्हाला असं म्हणून, मार्ग काढा. तर मी म्हटलं अंड्याचा आमलेट होतं, पण आमलेटचा अंडा कसा तयार करता येईल, त्यामुळे तुम्ही करू शकता. मी पुन्हा एकदा फाईल उलटी फिरवली आणि त्या पुलाकरता लागणारे 400 LNTला जे सगळे पैसे दिले आणि मनोहरच्या समोरच त्या पुलाचं, मला त्याचं नाव अटल सेतू आहे ना, त्याचं उद्घाटन झालं. आज हाही या ठिकाणी होत असताना त्यांच्या आग्रहाखाती हा रस्ता करण्याचं आम्ही ठरवलं. NHचा नंबर दिला. अशोक बिल्डकॉननी चांगला रस्ता बांधला असं मला आता सगळ्यांनी सांगितलं. या रस्त्यामध्ये आपल्या सगळ्यांची मागणी आहे की टोलच्या बाबतीमध्ये मला लोकांनी केली, तर जे स्थानिक गावं आहेत त्यांना आमचा अतिशय स्वस्तातला पास आहे आणि जे टॅक्सीवाले मंथली पास काढतील त्यांनाही सवलत आहे. त्यामुळे आपण त्यातून मार्ग काढू, पण टोल कॅन्सल झाला करा घेऊ नका हे मात्र होणार नाही. मी नेहमी लोकांना सांगतो की इफ यू वॉन्ट गुड सर्व्हिसेस यू हॅव टू पे फॉर इट. फुकट नाही होणार काय, कारण त्याच्याशिवाय एवढे मोठे कामं करता येणार नाही. आणि म्हणून कमीत कमी जेवढं कन्सेशन देता येईल तेवढं देण्याचा आपण यांना सगळ्यांना प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा गोव्याच्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो. प्रमोद सावंत, त्यांचे सगळे सहकारी मंत्री, सगळे आमदार, या सगळ्यांचं या कामामध्ये खूप सहकार्य मिळालेलं आहे. आपले या ठिकाणी कॅबिनेट सेक्रेटरी आहेत, त्यांना विनंती करतो की भविष्यातली जी कामं करायची आहे, आप मराठी समजते की अंग्रेजी? सर, द फ्युचरिस्टिक प्रोग्राम already we have sanctioned. Now the most important problem is related with land acquisition and forest environment clearance. Without getting land and without getting clearance for forest and environment, we cannot make the road. So it's my humble request to you that by taking cooperation from the district collectors, Kala, if you can arrange land acquisition as early as possible and to get the clearances for forest and environment, it will be really a great thing for me. We don't have money problem. We will immediately start all this project and we will change the socio-economic scenario and the development of Goa as early as possible. We will change it and we are ready to cooperate for that. But only we need your cooperation for land acquisition and forest environment clearance. मला आनंद आहे की प्रमोदजी आणि कॅबिनेट सेक्रेटरींनी याचा फॉलोअप करून हे सगळे कामं जर क्लिअर केले तर लवकरात लवकर ही सगळी कामं पूर्ण होतील आणि गोवा देशातलं सगळ्यात सुंदर शहर, सुंदर राज्य होईल आणि जागतिक आकर्षणाचं केंद्र होईल असा मला विश्वास आहे. काल काहीतरी इथे एक लँडस्लाईड झालेला आहे. मी आजच आमचे अधिकारी आले आहेत, ते उद्या सगळे भेटून ती चौकशी करणार आहे. त्या सगळ्या कामामध्ये काय जे त्रुटी असतील, दोष असतील ते दुरुस्त होईल आणि याबाबतीत योग्य ती चौकशी करून आम्ही नक्की आवश्यकता असेल तर कारवाई करू आणि त्याकडे पण माझं लक्ष आहे. त्या सगळ्याची माहिती मी आज घेतली आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही काय म्हणता, देव तुमचं भलं करो, बरं करो. मला पहिले कळायचंच नाही, प्रत्येक भाषणात सगळं म्हणतात, तसं तुमचं भलं करो. धन्यवाद. अनेकानेक धन्यवाद आदरणीय श्री गडकरीजी. परंपरा आणि नवता, शाश्वत विकास आणि अत्याधुनिक साधन सुविधा ही सुसूत्र तुम्ही गोव्यासाठी चिंतित आहात. त्यात गोव्याचे हित, विकास आणि प्रगतीपथावर मार्गक्रमण हे निश्चित आहे.
आपण नेहमीच आधारस्तंभ भरून मार्गदर्शन करत राहा ही समस्त गोमंतकीयच्या वतीने आपणास विनंती. पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार. इश्टानो, जांचे खातीर हो प्रकल्प शक्य जाला, सिद्ध जाला ते म्हणजेच आमचे मुखेल सोयरे भौमानेस्त गडकरी बाब हांचो सन्मान करचो अशी मागणी हांव आमचे मुखेलमंत्री भौमानेस्त डॉक्टर प्रमोद सावंत हांचे लागीं करता. धन्यवाद. May I like to call upon stage Mr. Dilip Kothari, Director of Ashoka Buildcom Limited. To present a token of love to Honorable Gadkari ji. कुमार सी मॉर्थ हांचो सन्मान करचो. Many thanks to श्री मनोज कुमार and श्री प्रशांत फेगडे. यानंतर आदरणीय श्री गडकरी जी यांना विनंती आहे की आपण काही सन्मान करावेत ज्यांनी या प्रकल्पासाठी खरोखर मेहनत घेतली आहे. प्रिन्सिपल चीफ इंजिनियर PWD श्री उत्तम पारसेकर यांना मी पुढे बोलवते. Shri Parsekar has led the executing agency to channelize developmental projects in Goa by providing technical support and to see to it that they get completed timely. Shri Alan Pereira, CE. The same team who has really worked hard to see to it that this project gets completed. Shri Chandrasekhar Shetkar, CALA, PWD. And the mention is must that he has carried out land acquisition in Goa within 4.5 months. Big applause for him, Shri Chandrakant Shetkar. Next, I would like to invite Shri Jude Carvalho, EE. Shri Jude Carvalho. फुडे आफयता श्री दिनेश तारे हांका AE. Next, I would like to call upon Shri Atul Bhobe, MD TPE, MD TPF, authority engineer for this project who has overseen all the technical issues, Shri Atul Bhobe. फिर से आमंत्रित करना चाहूंगी श्री दिलीप कोठारी जी को.
तथा राहुल कोरहले। Both of them have actually delivered this mega structure very efficiently within 24 months. A big round of applause for both of them, Dilip Kothari and Rahul Korhale. Project Director and Project Head, Ashok Bilcom Limited. धन्यवाद आदरणीय श्री गडकरी जी। कार्यक्रम निमण्या पावण्यार पाविल्लो आसा। सगळ्या लागी मागता की राष्ट्रगीता